आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। पूजा खेडकरांचा जामीन जो आहे सुप्रीम कोर्टाने फेटाळलाय। पूजा खेडकरांना आता अटक होणार असल्याचं कळतंय। पटियाला हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे। पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी आता अटक होऊ शकते। वादग्रस्त आयएएस प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर संदर्भातली ही सगळ्यात मोठी बातमी आपण सामवरती पाहतोय। पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी आता अटक होऊ शकते। पटियाला हाऊस कोर्टाने पूजाचा अटकपूर्व जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे। पूजा खेडकर संदर्भातली ही सगळ्यात मोठी आत्ताच्या क्षणाची बातमी आहे। तिचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे। कोर्टामध्ये सुनावणी होणार होती आणि आता ती सुनावणी पार पडलेली आहे। त्यामध्ये असा निकाल दिला आहे की तिचा जो जामीन अर्ज आहे तो फेटाळला गेलेला आहे आणि पूजाला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। पूजाचं आयएएस जे पद आहे ते सुद्धा तात्पुरतं रद्द करण्यात आलेलं आहे। कालच ही मोठी बातमी आली होती आणि त्यानंतर पूजाला हा दुसरा झटका आपण पाहू शकतो। पूजाच्या प्रवीण जगताप आपले प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोनवरून जोडले गेले। तर प्रमोद, नेमकं काय आदेश देण्यात आलेला आहे? पटियाला हाऊस कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन जो आहे तो आम्ही फेटाळून लावत आहोत। म्हणजे पूजा खेडकर यांनी व्यवस्थेसोबत फ्रॉड केलेला आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो काल यूपीएससीच्या वकिलांनी असेल किंवा सरकारी वकिलांनी केलेला होता। त्याला कुठेतरी एक प्रकारे कोर्टाकडून पुष्टी दिली गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। पूजा खेडकर यांच्या वतीने युक्तिवाद केला गेलेला होता की आम्हाला जी प्रमाणपत्र मिळालेली आहेत ती सगळी प्रमाणपत्र एम्सचे डॉक्टर असतील किंवा इतर सगळ्यांनी तपासलेली होती, त्यामुळे आम्ही कुठलाही फ्रॉड केलेला नाहीये असा काल युक्तिवाद केलेला होता। कोर्टाने काल निकाल राखून ठेवलेला होता। तो निकाल आज सायंकाळी 4:15 वाजता खरं तर कोर्टाने दिलेला आहे आणि पूजाचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळलेला आहे। त्यामुळे पूजा खेडकरला आता पोलिसांपुढे हजर व्हावं लागणार आहे। दिल्ली पोलिसांनी खरं तर पूजा खेडकरवरती गुन्हा दाखल केलेला होता। हे प्रकरण जे आहे ते क्राईम ब्रांचकडे दिल्ली क्राईम ब्रांचकडे वर्ग केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्यामुळे आता पूजा खेडकर यांना पोलिसांच्या समोर यावं लागणार। दुसरं जर बघायला गेलं तर पूजा खेडकरकडे अजून एक पर्याय आहे, तो म्हणजे पूजा खेडकर ही दिल्ली हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामीनसाठी पुन्हा एकदा अर्ज करू शकते। पण आज आपण जर बघितलं तर पटियाला हाऊस कोर्टाचा पूजा खेडकरला सगळ्यात मोठा दणका बसलाय असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल। वैष्णवी, खरं तर कालच यूपीएससी कडनं पूजा खेडकरची उमेदवारी जी आहे ती रद्द गेलेली होती आणि त्यानंतर पटियाला हाऊस कोर्टाचा दुसरा दणका पूजा खेडकर हिला बसल्याचं आपल्याला बघायला मिळते। वैष्णवी, यस, धन्यवाद प्रमोद। या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडनं अपडेट घेत राहू। पण आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवरती बघतोय। पूजा खेडकरचा जामीन अर्ज जो आहे तो पटियाला हाऊस कोर्टाने नाकारलेला आहे आणि आता पूजाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते।